महासभा आत्ता स्थापन झाली, आत्ता निवडणुका झालेल्या आहेत, बघूया काय होतं. साहेब, आज एक प्रकार समोर आला महानगरपालिकेच्या आवारामध्येच महानगरपालिका एका अधिकाऱ्याचा ड्रायव्हर जो आहे गाडीमध्ये बसून दारू पिताना समोर आलेला प्रकार आहे. चांगलं आहे ना, चांगलं आहे, प्रगती आहे. ठाणे महानगरपालिकेच्या या आवाराला ओपन बार म्हणून घोषित करावं, महापालिकेच्या हातात आहे ते. थोडी सुरक्षा असताना, निगराणी असताना देखील म्हणजे तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन मध्ये दारू पिता येईल ना, सुधारणा आहे. सर, उपमहापौरांनी मागणी केलेली आहे की मुंबई MMRDA सारख्या ठाण्यामध्ये देखील TMRD याची स्थापना करावी, जेणेकरून ठाण्यामध्ये जे काही विकास आराखडा ज्यामध्ये भ्रष्टाचार होतो, क्लस्टरचे जे काही विविध समस्या ते तिकडे सोडवण्यात यावे. सत्तेत ते दोघं आहेत ना, सत्तेच्या बाहेर नाहीत ना. घ्या तुम्ही बसून निर्णय. उगाच एक बोलायचं त्याची प्रसिद्धी घ्यायची, मग दुसरं बोलायचं मग त्याची प्रसिद्धी घ्यायची. तुम्ही एक आहात ना, सत्तेत एकत्र बसलात ना, मग घ्या ना एकत्र निर्णय. असं गेल्या काही दिवसापासून गणेश नाईक असेल एकांचा वाद समोर चव्हाट्यावर आलेला आहे. ज्या पद्धतीने खासदार देखील एकंदरीत खासदारांवरती देखील खापर फोडण्यात आलेला आहे. गणेश नाईकांनी अनेक वेळा पुराव्यानिशी जे ते आरोप करण्यात आले होते. EDR घोटाळा असेल, जमीन घोटाळा असेल, बिल्डरांच्या हाताशी हे सर्व घोटाळे कसले नवी मुंबई मधले सर प्रशासन सिडकोच्या जागा आहेत त्या संदर्भातल्या सर्व बिल्डरांच्या घशामध्ये घालला जात आहे असा त्यांनी आरोप केलेला आहे. आणि एकही जागा जी आहे ती फॉरेस्टची मी कोणाच्याही घशामध्ये घालणार देणार नाही असे त्यांनी इशारा दिलेला आहे. या संदर्भात फक्त खासदारच उत्तर देतात. आतापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उत्तर दिली नाही. आपण एकनाथ शिंदे उत्तर देतात देत नाहीत, त्यांना प्रश्न विचारणं आम्हाला काय करायचंय. सत्तेत एकत्र असलेले पक्ष आपापसात भांडतायत, आम्ही काय करायचं त्याच्यात, आम्हाला काय घेणं देणं आहे. कुठंतरी एकीकडे महायुती म्हणून धर्मपाळाचा ते त्यांनी बघावं ना, आम्हाला काय करायचंय. जास्तीत जास्त काय एखादी कुस्ती झाली तर कुस्ती बघायला जाऊ. पण राजकारणाची जी पातळी ती खालवली का असं तुम्हाला वाटतंय का? ते तुम्ही बघा ना, तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा बरं. तुम्हाला काय वाटतं सांगा, प्रश्न विचारता ना, सांगा तुम्हाला काय वाटतं. बोलायची ते हिंमत नसते तुमच्यात, उगाच काहीतरी प्रश्न विचारत बसायचं. चला जाऊ दे. सत्तेत असून पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।